शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहताय आज आमची हळद उकडायला सुरू केलेली आहे आणि तुम्ही पाहताय या ठिकाणी हे गड्डा किंवा मंड्याचे आपण ढिग पडलेले पाहत आहेत. तर एकदा हळद उकडायला सुरू केली की काय होतंय, पाऊस पाणी आभाळ वातावरणात थोडा बदल झाला की शेतकरी अगोदरच चिंतेत असतात. पण एकदा हळद उकडल्यानंतर 4 ते 5 दिवस तर बिलकुल चिंता करायची गरज नाही. याच्याविषयी आपण थोडीशी आता माहिती घेऊया. आता माझ्या हातामध्ये पाहताय तुम्ही मंडा दिसतोय, हा हे रात्रीच उकडलेला आहे आणि रात्री उकडल्यानंतर तुम्हाला माहितीच शेतकरी असलं की हळदीमध्ये जे कांडी शेंगामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं ते जास्त असतं, पण मंडा हा कोरडा असतो. म्हणजे त्या कांडीच्या प्रमाणामध्ये मंड्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप अत्यल्प असतं किंवा कमी असतं. तर हे मंडा उकडल्यानंतर किमान एक 3 दिवस आपण ठेवून देणार आहोत आणि ठेवून दिल्यानंतर या 3 दिवसामध्ये त्याच्यामधील पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि कमी झाल्यानंतर पुन्हा ह्याचा असा एक दाट ढीग, म्हणजे जेणेकरून त्याला जी वाळत असताना जी एक ती चपटी होण्याची शक्यता असते किंवा त्याचा आकार बदलण्याची शक्यता असते, असं न करता थोडासा जाड थर म्हणजे एक अर्धा ते अर्धा फुटाचा पहिल्यांदा देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर एक 3 दिवसानंतर हा पांगवल्यानंतर अर्धा फुटाचा थर आपण तयार करत आहोत आणि त्यानंतर मग एक 5 ते 6 दिवसानंतर आणखी त्याच्यामधील पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपण त्याचा आणखी एक पाऊण फुटाचा थर करूया, म्हणजे जेणेकरून याच्या आकारामध्ये बदल होणार नाही. कारण तुम्ही पाहताय की हा मंडा खूप किती मोठा आहे, पहा हो का. तर याच्या आकारामध्ये बदल झाल्यानंतर याच्या क्वालिटीमध्ये बदल येतो आणि त्याचा फटका आपल्याला मार्केटला गेल्यानंतर भावामध्ये बराच फरक पडतो. म्हणजे किमान एक 500-700-1000 रुपयापर्यंत आपल्याला भाव कमी भेटण्याची शक्यता असते. म्हणून आपण याचा जितका जाड थर तितका आपण आपला मंडा चांगल्या पद्धतीने वाळण्याची शक्यता चांगली असते. आणि पावसाचं मग बघायला गेलं तर जरी पाऊस आला ह्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये जरी पाऊस आला तर बिलकुल काळजी करायची गरज नाही. कारण का तर पाऊस आल्यानंतर याचं काय होतंय, पाऊस आल्यानंतर लगेच आजचा वळीवाचा पाऊस म्हणजे मोठा जरी पडला की लगेच सुकून जातो, कारण टेम्परेचर भरपूर असतं. तर त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. पाऊस जरी आला तर बिलकुल ह्याला झाकण्याच्या वगैरे भानगडीत पडायचं नाही. कारण का तर आपण झाकलं की ह्याच्यामध्ये ओलावा जास्त असतो आणि ओलावा जास्त असला की आपल्याला माहिती आहे बुरशीची लागण होते, त्याच्यात सडीचं प्रमाण होतंय, त्याच्यामध्ये ती लाल रंग तयार होते किंवा सडल्या जाते, ते सुकण्यापेक्षा ते सडल्या जाते. म्हणून कोणीही शेतकऱ्यांनी याला झाकण्याचा प्रयत्न करू नये. पण केव्हा झाकायचं ते पण आपल्याला माहीत झालं पाहिजे की जर 8 दिवस झालं, 8 ते 9 दिवस झालं आणि ह्याच्यातलं पाण्याचं प्रमाण खूप झालं आणि तोडून पाहिल्यानंतर आपल्याला जर सहज हाताने जर ते तुटत नसेल तर त्यावेळेस मात्र नक्की याला ढीग करा. ढीग केला तरी त्यावेळेस बिलकुल ह्याच्या क्वालिटीवर बिलकुल काही परिणाम होत नाही आणि पुन्हा ढीग करून तुम्ही झाकू शकता. पण आता मात्र जर झाकलं तुम्ही आणि एक किमान 6 घंटे जरी झाकलं तर ह्याच्यामध्ये काय होतं, सडीचं प्रमाण लागतं आणि ह्याच्या क्वालिटीवर परिणाम होतो आणि किमान भावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमी येते ह्याच्यामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही उकडल्यानंतर पाऊस पडू द्या. आजही पाहताय की तुम्ही आज आमच्या शेतामध्ये हळद उकडणं सुरू आहे, पाहता हे कुकर या ठिकाणी हळद उकडणं सुरू आहे, पण तरी या ठिकाणी आम्ही काय केलेलं आहे, झाकण्याची बिलकुल सोय केलेली नाही. आभाळ आलेला आहे तरी पण आम्हाला काही काळजी नाही आहे. कारण तिथं तुम्ही पाहताय कांडीचा सुद्धा ढीग आहे, उकडणं चालू आहे. 4-5 दिवसामध्ये एक 5 तारखेच्या नंतर आपल्याला माहितच आहे की या ठिकाणी हा पावसाचं वातावरण बदलणार आहे. म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांनी पहिल्या 5 ते 6 दिवस बिलकुल तुम्ही झाकायची गडबड करू नका. पाऊस आलं भिजू द्या, पुन्हा त्याला खालीवरी करा आणि वाळून जाईल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.